बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय उर्दू माध्यमासाठी 2 महिन्यांपासून एकही प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शिक्षणाचे नुकसान होत होते व शासकीय अध्यापक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर होते. परंतु नेकनूर येथील सय्यद शोएब आमदार भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा अल्पसंख्याक सरचिटणीस यांनी विभागीय उप शिक्षण संचालक छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 8 डिसेंबर रोजी शोएब आमदार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत शेख रईस, रेफ्रिजरेशन मालक शेख रऊफ, उद्योजक वहीद सर, सचिव उर्दू मोईन नजीरुद्दीन सर, उर्दू टीचर प्रदेशाध्यक्ष टीचर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर, शेख अडवर जागीरदार उद्योजक सय्यद इलियास अब्बास साहब छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देऊन लावदार पंकजताई गोपीनाथरावजी बुड्डे साहेब, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सांगण्यावरून 4 प्राध्यापक श्री कैलास दातखेड साहेब, विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी नामदार पंकजताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सांगण्यावरून 4 प्राध्यापक शिक्षण अधिकारी बीड यांना लेखी आदेश दिले. नेकनूरकरांच्या वतीने नामदार पंकजताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे खूप खूप अभिनंदन. शोएब आमदार व त्यांचे सहकार्याने अभिनंदन करत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शासकीय अध्यापक विद्यालय प्राध्यापिका होते, तेही 2 महिन्यापासून जालना येथे पदोन्नतीवर गेल्यामुळे एकही प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण देण्यासाठी नव्हते. बीड शिक्षण अधिकारी साहेबांना तात्काळ 4 प्राध्यापकांचे समायोजन नियुक्त करण्याचे आदेश दिले व आमचे प्रयत्न करण्याचे यश आले. भविष्यात मराठी माध्यम असो की उर्दू माध्यम असो, कुठेही शिक्षक कमी असल्यास त्यासाठी आम्ही शिक्षक आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सय्यद शोएब आमदार भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा अल्पसंख्याक सरचिटणीस व समाजसेवक यांनी सांगितले व शेख रईस रेफ्रिजरेशन प्रोप्रायटर शेख रऊफ उद्योजक यांनी मला अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.